नमस्कार, मैं सीए रमेश प्रभु, अध्यक्ष महाराष्ट्र सोसाइटीज वेलफेयर एसोसिएशन। रोज की तरह मैं आज भी आपके पास रियल एस्टेट डेली न्यूज में आपको स्वागत करता हूं। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि कमिशनर ऑफ कोऑपरेशन महाराष्ट्र स्टेट पुणे हे दोघांनी परमिशन दिलेलं आहे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी फंडिंग देण्यासाठी। त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी कदाचित आम्हाला अर्बन बँकेच्या असोसिएशन किंवा प्रत्येक अर्बन बँकेकडे जावं लागेल, पण महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कमिशनरनी परवानगी दिलेली आहे आणि रिझर्व्ह बँकेने सुद्धा त्याला परवानगी दिलेली आहे। फक्त त्याच्या अंमलबजावणी होण्यासाठी थोडंसं काम आपल्याला करावं लागेल। डिस्प्यूट रिडेव्हलपमेंटमध्ये खास करून डिस्प्यूट येतात। 51% संमती आल्यावर 49% लोक संमती देत नाही, तर आपण काय करायला पाहिजे? आतापर्यंत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी इज अ डेमोक्रेटिक सेटअप असल्यामुळे मोर दॅन 51% लोकांचा कन्सेंट आलं तर उर्वरित 49% किंवा त्याच्यापेक्षा कमी लोक असतील त्यांना घर खाली करून रिडेव्हलपमेंटसाठी सहभाग करावा लागेल। नाही केलं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकतो आणि तुम्हाला कदाचित काही बेनिफिट्स आहेत ते कदाचित मिळणार नाही। म्हणून कन्सेंट नो डाऊट आम्हाला 100% पाहिजे, पण विथ 51% ऑल्सो वी कॅन स्टार्ट मूव्हिंग टुवर्ड्स दी रिडेव्हलपमेंट। दुसरा विषय येतो की रिडेव्हलपमेंटचा डिस्प्यूट कुठे घेऊन जायचं? रिडेव्हलपमेंटचा डिस्प्यूट सध्या कुठलाही व्यासपीठ नाही। आपल्याला 100पेक्षा जास्त हायकोर्टचा जे जजमेंट आहे, ऑनरेबल हायकोर्टचा जजमेंट आहे बॉम्बे हायकोर्टचा, दिस इज नॉट अ मॅटर ऑफ कोऑपरेटिव्ह कोर्ट। कोऑपरेटिव्ह कोर्टात आपल्याला घेऊन जाता येत नाही, तर कुठे घेऊन जायचं? सिटी सिव्हिल कोर्टात घेऊन जाता येईल का? 100% सिटी सिव्हिल कोर्टात जाता येत नाही, तर कुठे? डायरेक्ट बॉम्बे हायकोर्टाला आपल्याला जावं लागतं, किंवा आपल्याला आर्बिट्रेटर नेमून ज्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये जे मुद्दा आहे त्याप्रमाणे आपल्याला कदाचित आर्बिट्रेटर मार्फत करून घ्यावं लागेल। ऐसे न्यूज आप चाहते हो तो जरूर कमेंट करिए और इसको शेयर करिए और सब्सक्राइब करिए। ऐसे वीडियो मैं आपको लेके आते रहूं। खूब खूब धन्यवाद।